तर जगामध्ये अनेक धर्मसंस्थापक होऊन गेले आणि ते प्रत्येकाने आपले एक विशिष्ट स्थान आपल्या धर्मामध्ये त्यांनी निश्चित केलेले आहे। ख्रिस्ती धर्माचा ख्रिश्चन हा स्वतःला प्रणेता मानतो। मी देवाने पाठवलेला दूत आहे, मी देवाचा पुत्र आहे असं तो स्वतःची मान्यता सांगतो। आणि माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे आणि त्याची पूजा करावी तर तो तुमचं कल्याण करेल, तो तुम्हाला डायरेक्ट स्वर्ग प्राप्ती करून देईल, तुम्हाला मुक्ती मिळवून देईल असं या ख्रिस्ताने असं म्हटलं आहे ख्रिस्त धर्मामध्ये। त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मामध्ये देखील धर्माचा जो प्रणेता मोहम्मद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर म्हणजे प्रेषित तो मानत होता की मला देवाने पाठवलेले, मी देवाचा पुत्र आहे आणि तुम्ही माझी पूजा करा, माझा म्हणजे मला तुम्ही द्या, मी म्हणेन ते तुम्ही ऐका, कारण देवाने मला पाठवलेले धर्तीवर तुमचं सगळ्यांचं कल्याण करण्याकरता। आणि म्हणून यांनी आपल्या स्वतःला धर्मामध्ये त्यांचे एक विशिष्ट स्थान असं त्यांनी स्वतः निर्माण केलेले। ते म्हणतात मनुष्य हा आम्ही निर्मिलेला आहे, आमची निर्मिती आहे आणि म्हणून त्यांनी आमचं ऐकलं पाहिजे, त्यांनी आमचं ऐकलं, आमची पूजा अर्चा केली तर आम्ही त्यांचं कल्याण करू, त्यांना डायरेक्ट स्वर्ग प्राप्त करून देऊ असं त्यांचं म्हणणं। पण भगवंतांनी मात्र असं काही केलेलं नाही आहे। तर भगवंत काय म्हणतात की मी म्हणजे सगळ्या धर्मापेक्षा एक बौद्ध धर्म असा आहे, भगवंताने असं सांगितलेलं आहे की मी कोणी मुक्तिदाता नाही आहे, मी तुम्हाला मुक्ती देणारा नाही आहे, तर मी एका पुरुष आणि स्त्री म्हणजे राजा शुद्धोधन आणि महामाया यांच्या पोटी जन्मलेला त्यांचा मी औरस पुत्र आहे आणि म्हणून मी सर्वसाधारण व्यक्ती आहे। मी फक्त तुम्हाला मार्ग सांगितलेला आहे, त्या मार्गावर तुम्ही चालावं आणि स्वतःचं कल्याण साधावं। तर आपल्याला त्याच्यासाठी भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, टप्प्याटप्प्याने आम्हाला त्रिशरण पंचशील सांगितलेले, अष्टशील सांगितलेले, अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे, 10 पारमिता सांगितले की त्या टप्प्याटप्प्याने तुम्ही जाल तर तुमचं कल्याण आहे, ना की माझी पूजा केल्याने। मी तुम्हाला फक्त मार्ग दाखवणार आहे। आता मार्ग कोणाला सांगितला, इथून आपल्याला दीक्षाभूमीला जायचं आहे, दीक्षाभूमीला जाताना तुम्हाला सांगितलं बा असं जायचं, ही ट्रेन पकडायची, तिथे असं करायचं, तो मार्ग आपण खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं। आता वाटेमध्ये काही अडथळे आले, पाऊसच पडला, खूप काहीतरी विघ्न आले म्हणून तुम्ही परत फिरणार का तिथून? आपण निश्चय केला की मला तिथे पोहोचायचे आणि मग काय करतो आपण की आपण नक्की त्यातनं मार्ग शोधतो, वाकडं तिकडं वळण का होईना आपण त्यातनं मार्ग शोधत आपण त्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचत असतो। आणि जर एखादा भटकला, तो जर दुसऱ्या वाटेला निघून गेला, तो चुकला तर तो तिथे पोहोचेल का? तो नाही पोहोचू शकत। आणि म्हणून भगवंतांनी सांगितले तुम्हाला या अशा या टप्प्याटप्प्याने जायला लागेल। तर 5 शिला आम्हाला सांगितलेले आहेत। पहिलाच आपला कशाचा की बौद्ध धर्माचा हा पाया आहे, आम्हाला त्याच्यातच सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, प्राणी हिंसा करू नका, चोरी करू नका, कोणी दिल्याशिवाय घेऊ नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलू नका, निंदा करू नका आणि मागदा पदार्थ सेवन करू नका। आता याला कुठलं काही लागतं का? पण जर माणूस असं वागलं तर काय होतं की आपल्या आपसामध्ये मैत्री वाढते, प्रेम वाढतं आणि त्याच्यासाठी भगवंताने आम्हाला हे 4-5 शील, अष्टांगिक मार्ग, अष्टशील ज्या दिवशी आपण 8 शिलांचं पालन करतो तिथून आम्हाला जगण्याची आम्हाला एक शक्ती मिळते, आम्हाला प्रेरणा मिळते। त्या दिवशी आपण शिलाचं चांगल्या प्रकारे पालन करतो आणि तिथे आम्हाला भगवंताने सांगितले की आपली दृष्टी कशी असली पाहिजे त्या 8 अष्टांगिक मार्गामध्ये, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती आणि सम्यक समाधी। ह्या टप्प्याटप्प्याने जर आपण गेलो तर आपल्याला जीवनामध्ये
मोक्ष मोक्ष सांगितलं नाही आमच्या धम्मामध्ये, स्वर्ग सांगितलं नाही की तुम्ही काही करा मी तुम्हाला मुक्त करणार असं सांगितलेलं नाही आहे. तर कोणी येणार नाही तुमचं कल्याण करण्याकरता, की तुम्हाला याच्यातनं दुःखातनं मुक्त करण्याकरता कोणीही येणार नाही आहे. तर तुम्हाला स्वतःला प्रयत्न करायचा आहे. म्हणून त्याला काय झालं, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम. व्यायाम म्हणजे प्रयत्न. तर तुम्ही यातनं प्रयत्न करा आणि आपल्या निर्माणाचा मार्ग तुम्ही शोधा, त्याचा तुम्ही अवलंब करा. त्यात आर्य सत्य सांगितले, आपल्या 4 आर्य सत्य सांगितले. दुःख आर्य सत्य, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा. तर असा हा मार्ग सांगितला. भगवान म्हणतात की आपल्याला त्यांनी आपल्या धर्मामध्ये असं सांगितलंच नाही आहे की तुम्ही काही करा आणि मी तुमचं कल्याण करेन. एखादा म्हणतो तू सुखी होतो, सुखी हो म्हटल्यावर कोणी सुखी होत नाही. तर त्याला तसे कर्म करावे लागतात, तेव्हा मनुष्य सुखी होतो. एखाद्याला खायचं झालं तर त्याला बसल्या जावर खायला मिळेल का? तर त्याला स्वतःची हालचाल करावी लागेल, त्याला काहीतरी आणावं लागेल किंवा तोंडाने त्याला कोणातरी काहीतरी सांगावं लागेल, तेव्हा त्याला त्या गोष्टी त्या जागी मिळणार आहे. तर भगवंतांनी आपल्या बुद्ध आणि धम्म याच्यामध्ये स्वतःसाठी त्याने एक वेगळंच असे हे ठेवलेली आपली, ते आपण त्याच्यापासून वेगळंच असे ते सांगतात. तर याचं असं उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यासाठी अनेकांनी त्यांना सांगितलं होतं की भगवंता आता धम्म आपल्या उपरांत म्हणजे तुम्ही जर नसाल तर धम्माचा वारीस कोण असेल? आणि तेव्हा भगवंत म्हणाले होते की अनेकांनी बऱ्याचदा प्रयत्न केला. भगवंत म्हटले की ज्या धम्मामध्ये तो गुरं राखणाऱ्यासारखा जर कोणीतरी व्यक्ती लागत असेल तर धम्म काय कामाचा? आणि प्रत्येक धम्म हाच आपला उत्तराधिकारी असावा. आणि त्यांचं हेच म्हणणं असायचं, भगवंतांनी नेहमी हे नाकारलं की त्याच्यासाठी आपल्याला कोणी वेगळा असं जर करत गेलं तर सतत याच्या अर्थ काय होईल की धम्म हा आहे तशाच्या तसा राहणार नाही. कारण जो येईल, आपण बघतो शासन करते तर जो तो आपापलं वेगळं दुकान मांडतो ना. म्हणून भगवंत म्हटले की त्याला कोणी उत्तराधिकारी नसावा, तर तो धम्म आहे तसाच्या तसा त्याचं पालन करू. धम्म आपण चालेल पहिले सुरुवात बघितली आपण, पाचशिलाचं पालन करायचं, अष्टांगिक मार्ग, 4 आर्य सत्य, 10 पारमिता सांगितलेले आहेत. ह्या टप्प्याटप्प्याने आपण गेले तर आपण अगदी निब्बाणापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि भगवंत म्हणतात ज्या धम्माला जगायला, त्याला चालवायला जर माणसाच्या सत्तेचे बळ लागत असेल तो धम्मच नाही आहे. धम्माची सत्ता चालवायला प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणं हे काही गरजेचं नाही. आणि त्यांनी सांगितलेलं आहे हा मार्ग आहे, त्याला पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही, कारण सत्य मार्ग त्यांनी दिलेला आहे आपल्याला. आणि म्हणूनच तो त्याला धम्म म्हणताच येणार नाही. तर या धम्मामध्ये आपण परिपूर्ण झालं पाहिजे. तिथे मार्ग आपल्याला तिथनं मुक्त होण्याचा, दुःखातनं मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे विपश्यना, ध्यान, साधना, मैत्री या याच्याने आपल्याला या धम्माचं आपल्याला प्रगती करावी लागेल आपल्याला, नाही का. प्रत्येकाने आपला धम्म हा जाणला पाहिजे, त्याचं अवलोकन केलं पाहिजे. म्हणून एका ठिकाणी पाली भाषेमध्ये ग्रंथात असं म्हटलेलं आहे, दिवा तपती अविच्यो, दिवा तपती अविच्यो रती भासती चंदिमा सन्न दोखत्तियो तपती छाई तपती ब्राह्मणो अत सब अहोरती बुद्ध तपती तेजसा. तर सूर्य केवळ दिवसात प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच तो प्रकाशमान होत असतो. पण आणि ब्राह्मण हा तेव्हाच तो तेजपुंज दिसतो. मग त्याचं हे जे होतं की जेव्हा तो ध्यानस्थ असतो, चांगले हे करत असतो, शास्त्रास्त्रे धारण करतो, तेव्हा तो ब्राह्मण काय होतो की तो थोडासा त्या ठिकाणी त्याचं धारण केल्यानंतर तो क्षत्रिय तेज त्याचंसुद्धा तेज त्या ठिकाणी दिसतं. पण आणि जेव्हा बुद्ध म्हणतात, बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस रात्र ते तेजाने चमकतच असतात, तळपतच असतात. आणि भगवंत म्हणून म्हणतात की अत दीप भव म्हणसा.
सभी इंद्रियों विभाजन्तु सबरोगो विनाशतु माते भवात्वन्तराय सुखी दीर्घायुको भव अभिवादनशीले च निक्षं वदापचायिनो चत्तारो धम्मवर्धन्ति आयुवन्नो सुखं भलन्ति। मंगलो सर्वांचं मंगलो सर्वांचं कल्याण। या पृथ्वी तलावर सर्व प्राणी दृश्य अदृश्य प्राणी सर्व प्राणी सुखी हो सर्वांचं मंगल।